आजचा व्हिडिओ माझ्या सर्व माता भगिनींसाठी आहे ज्या घरी बसून काहीतरी करू इच्छितात। शेंगदाणा लाडवांची ऑर्डर कशी घ्यायची, ते बनवायचे कसे आणि पॅकिंग करून ते विकायचे कसे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला लाडू बनवता येत नसतील तर पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तिथे शिकू शकताय। ऑर्डरच्या संदर्भात अजून भरपूर सारे आयडियाज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर बघूया आपण। मी इथे शेंगदाणा लाडू बनवले आहेत आणि हे उपवासाचे किंवा असे रोज खाण्यासाठी देखील असे पौष्टिक असे शेंगदाणा लाडू आहेत। सुरुवातीला मी एक अर्धा किलो लाडू बनवून ते मी माझ्या मैत्रिणींमध्ये एक पॅकेट करून वाटले, तर ते त्यांना खूप आवडल्यामुळे त्यांनी मला पुन्हा 150 लाडवांची ऑर्डर दिली। एक लक्षात ठेवायचे आहे की पदार्थाची क्वांटिटी कमी असली तरी चालेल, पण क्वालिटी मात्र एक नंबरच असली पाहिजे, मग कस्टमर आपल्याला शोधत येतील। अशीच काहीशी गोष्ट माझ्यासोबत झाली। तर हे मी 2.5 ते 4 किलोचे लाडू बनवले आहेत। 2.5 किलो शेंगदाणे घेतले आहेत, 1 किलो गूळ घेतला आहे, पाव किलो डिंक घेतला आहे आणि पाव किलो खोबरे घेतले आहे। अशा पद्धतीनं हे सर्व जिन्नस भाजून मी खोबरा आणि डिंक बाजूला ठेवला आहे आणि बाकीचं जे गूळ आणि शेंगदाणे आहे ते मी मिक्सरला लावून घेतले। तर मिक्सरला लावून घेतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर, डिंक आणि खोबरं अखंड असंच घालायचं आहे आणि अशा पद्धतीनं पॅकिंग करून घ्यायची आहे। 50 रुपयाच्या पाव किलो अशा प्रकारच्या पिशव्या आणलेत आणि त्यामध्ये मी 9 लाडू भरलेत। एक पॅकेट मी 80 रुपयाला विकले। असं करून मला 50% यामध्ये फायदा झालेला आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही लाडू नक्की करून बघा। 4 किलो शेंगदाण्याच्या कुटाचे बरोबर 150 लाडू तयार झाले। तर त्यामध्ये थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी मी इथे डिंक तळून घातलेला आहे आणि तो अखंड घातलेला आहे, त्यामुळे मुलांना खाण्यासाठी दातामध्ये थोडासा क्रिस्पीनेस लाडवामध्ये येतो। तर अशा पद्धतीनं लहान मुलं देखील एकदम आवडीने खातील असा हा पदार्थ आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा।